पाहिजे ते झालं नाही असं. मी चैत्रबन कॉलनीत राहते, शारदा जाधव. गेले 30 वर्ष मी इथे राहतेय आणि ही समस्या 2007 पासून कायम भेडसावती. घरात पाणी येतं. आता हे पाणी इकडून यायला लागलेलं आहे, हे दिसते सगळं. हो हो, हे इकडे सगळं भरलेलं आहे. होय. हे पाठीमागे ह्या घरामध्ये पण पाणी साठलेलं आहे. खूप हे इकडून हे पाणी चाललेलंच आहे. एवढं हे सगळं तुमचं आता पाण्याचे टँक वगैरे आहेत. या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी साठलेलं आहे. आमच्या घराच्या तर ही 2 फूट वर आहे अवस्था झालेली आहे. घरात 1 फूट पाणी आहे तर माझ्या कंपाऊंडच्या तिथं 3 फूट पाणी साठलेलं असतं सदैव. या चैत्रबन नाल्याचा या लोकांना जो त्रास व्हायला लागलेला आहे, या बाबतीत त्यांनी अचानक आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि उभ्या पावसामध्ये या भागातले नागरिक हे या ठिकाणी एकवटलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत त्या ठिकाणी आता ॲडिशनल आयुक्त यायला लागलेले आहेत आणि आपण आता त्या ठिकाणी जातोय. नगरसेवक संतोष पाटील आहेत, सर्व नागरिक आहेत, शहर अभियंता चव्हाण साहेब आलेले आहेत, विष्णू माने माजी नगरसेवक आहेत, राजा भाऊ कुंभार माजी नगरसेवक पण या ठिकाणी आलेले आहेत, आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टर, भागातल्या सगळ्या महिला आहेत. हे स्टँड या भागाचे वरिष्ठ अधिकारी मुलानी साहेब आहेत, वॉटरचे कार्यकारी अभियंता कोरणे साहेब या ठिकाणी आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टर विकास कांबळे साहेब आहेत. नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माजी नगरसेवक संतोष पाटील या ठिकाणी उत्तरे देत आहेत. नागरिकांच्या विचारांचा उद्रेक झालेला आहे. अतिरिक्त आयुक्त स्वतः एवढ्या अडचणीतून कसरत करत ही समस्या पाहण्यासाठी चाललेले. स्वतः अतिरिक्त आयुक्त बघा, शहर अभियंता आहेत, निर्माण केलेलं आहे. या टनेलचं काम चालू झाल्यामुळं हे पाणी थांबलेलं आहे. साहेबांचं एक आम्ही रोज एक नवीन विषयाकडून कायम स्वागत करतो किंवा त्यांचा आभार मानतो की त्यांचं काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार सुद्धा आता या ठिकाणी गेलेले आहेत. पण नाला, याच नाल्याचं पाणी तुंबलेलं हे बघा, फुटलं, सुरुवात झालेली. आता पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या नाल्यामध्ये येत आहे. बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये हा चैत्रबन नाला अडवला होता. आता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेबांच्या आदेशानं, त्यांच्या आदेशानं हे जेसीबीच्या साह्यानं तुंबवलेला नाला काढला गेला. कारण आजूबाजूचे हे बंगले आहेत ना, या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. हे ड्रेनेजचं पाणी या बंगल्यामध्ये गेलेलं आहे. एकदम छोटा पाऊस पडलेला आहे. इकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्येच पाणी इकडून सुद्धा यायला लागलेलं आहे.